मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, राज्य मंत्रिमंडळ यांनी महाराष्ट्रामधील दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी महिलांकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। अर्ज भरले जात आहेत, करोडो लोक महिला यामध्ये सहभागी होत आहेत। या पाठीमागचा उद्देश हा एकच आहे, गोरगरीब, कष्टकरी, दीनदलित महिलेला आपलं घर चालवण्याकरता एक हातभार मिळावा सरकारकडून। महिन्याला 1500 रुपये, याचाच अर्थ वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत। त्याच महिलेला, त्याच गृहिणीला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत। अतिशय चांगली योजना महिलांकरता, गोरगरीब महिलांना, कष्टकरी महिलांना मदत करण्याकरता, संसार चालवण्याकरता एक हातभार लावावा या हेतूने राज्य सरकारने, मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन सुरू केलेला आहे। परंतु नतद्रष्ट विरोधी पक्षाच्या काही माणसांनी, म्हणजे याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे असतील, आणखी सर्व मंडळी असतील, यांनी कोर्टात काही माणसं पाठवली आणि या योजनेला स्थगिती द्या असा हायकोर्टाकडे मागणी केली। मी हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करेल की त्यांनी ही याचिकेला, या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। ही राज्य सरकारची योजना आहे, सरकारने घेतलेला निर्णय आहे, त्याला आम्ही स्थगिती देऊ शकत नाही असा निर्णय त्यांनी दिलेला आहे। या निर्णयाचं मी स्वागत करतो। परंतु मला यामागची जी कोतेपणाची जी भूमिका आहे महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरे असतील आणि या सर्व मंडळींची, त्याचे खूप कीव येते। स्वतः काही करता आलं नाही, स्वतः मुख्यमंत्री असताना कोणाला, ना शेतकऱ्यांना काही दिलं, ना महिलांना काही दिलं, ना कामगारांना काही दिलं, परंतु दुसरं सरकार आपल्या महिलांना, आपल्या तरुणांना, आपल्या कामगारांना, शेतकऱ्यांना काहीतरी देतं आहे आणि स्वतःला देता आलं नाही, म्हणून कुणाला तरी कोर्टात पाठवायचं आणि त्यावर स्थगिती घेण्याचा प्रयत्न करायचा, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि काल उद्धव ठाकरे म्हणाले की भीक देऊ नका, म्हणजे त्या लाडक्या बहिणींना आज भिकारी म्हणण्या इतपत त्यांची मजल गेलेली आहे। या कोतेवृत्तीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि कोर्टाने जे त्यांना फटकारलं आहे याच्यावरनं तरी त्यांनी जाण घ्यावी आणि समजून घ्यावं। उद्यापासून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कुटुंबीय दिल्ली दौऱ्यावर आहेत। 3 दिवसांचा हा दौरा आहे। तृणमूल, आम आदमी, त्याचबरोबर काँग्रेसमधल्या वरिष्ठ राजकीय नेत्यांशी गाठीभेटी आहेत उद्धव ठाकरे यांच्या, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं काहीतरी काम असेल आणि त्याकरता त्यांनी त्यांना बोलावून घेतलं असेल, आदेश दिला असेल, या आणि मला भेटा। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाकरता नीती आयोगाच्या बैठकीला येतात, तेव्हा दिल्लीवाऱ्या करतात, म्हणून हे लोक टीका करतात। तो सकाळचा भोंगा सुद्धा अशा पद्धतीने टीका करतात। मग हे कशा करता येत आहेत? श्रीखंडपुरी घेऊन येत आहेत की त्यांना आज म्हणजे श्रीखंडपुरी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना खाऊशी वाटले म्हणून स्वतः घेऊन येत आहेत? लोकांवरती टीका करायची आणि स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे उंबरठे झिजवायचे, हे प्रकार महाराष्ट्रातील जनता कधीच सहन करणार नाही। धारावी हे लाडक्या उद्योगपतींच्या घशात काही करून घालू देणार नाही, सरकार आलं तरी आमचा विरोध कायम राहील, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांना सुद्धा सांगावं ते नक्की काय आहे। एकीकडे मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की आम्ही करून देणार नाही, नंतर 2 दिवसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, अदानी यांची करण्याची तयारी असेल, ते करू शकत असतील तर त्यांनी करावं। आता संजय राऊत म्हणत आहेत होऊ देणार नाही। अदानी एकदा जाऊन भेटलं की सगळे विषय होईल। अदानींनी संजय राऊत आणि यांच्याशी बैठक घेतील ते, आणि त्याच्यानंतर सगळे मार्ग मोकळे होतील। एका महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार साहेब यांची भेट झालेली आहे, त्या भेटीवरून वेगवेगळी चर्चा सुरू आहे। मला तरी वाटतं याचं उत्तर संजय राऊत देतील, कारण शरद पवारांचं प्रत्येक म्हणणं लोकांपर्यंत पाठवणं हे काम
मुळात संजय राऊत करत असतात. त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतांना जर आपण विचारलं या संदर्भात तर तुम्हाला उत्तर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.